आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचलेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी सध्याच्या राज्यातल्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी कदाचित मुख्यमंत्री राजभवनावर राज्यपालांना भेटण्यासाठी गेलेले असू शकतात। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय अधिक माहिती आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनावरती दाखल झालेले राज्यपाल रमेश बैस यांची ती भेट घेणार आहेत। ही भेट नेमकी कशा करता आहे हे अद्याप सांगण्यात आलेले नाही। मात्र उद्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत आणि त्याच संदर्भात ही भेट होत असल्याची माहिती मिळते आहे। मराठा आरक्षणासंदर्भात जे एक शिंदे समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यांचा अहवाल देखील प्राप्त झालेला आहे। त्या अहवालानंतर त्याच अहवालाच्या आधारावरती राज्य सरकार उद्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे निर्णय जाहीर करणार आहे। हे महत्त्वाचे निर्णय जाहीर केल्यानंतर त्यावर अंतिम समिती कदाचित राज्यपालांची लागू शकेल। त्याच संदर्भात ही भेट होत असल्याची माहिती मिळते। उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या 6व्या दिवशी बीडमध्ये मराठा आंदोलनाचा अक्षरशः उद्रेक झाला। त्याचा फटका स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींना बसल्याचं पाहायला मिळतंय। माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या बंगल्याला आंदोलकांनी आग लावली। दुपारी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय, अजित पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर इथे सुद्धा आंदोलकांनी आग लावली। तिकडे बीडमध्ये आंदोलकांनी राष्ट्रवादी भवनाला सुद्धा आग लावली। एवढंच नाही तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्या कार्यालयाची तोडफोड करून आतलं सर्व सामान बाहेर काढून जाळण्यात आलं। आपण ही सर्व दृश्य पाहतो आहोत। बीडमधली ही सर्व दृश्य आहेत। राजेंद्र म्हस्के, धैर्यशील सोळंके, संदीप क्षीरसागर, एवढंच नाही तर जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळुंके या सगळ्यांच्या घर किंवा कार्यालयाला आग लावण्यात आली। तसंच राष्ट्रवादी भवन सुद्धा पेटवण्यात आलं। दरम्यान बीडमध्ये मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले। त्यानंतर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलंय। पोलीस प्रशासन आता ॲक्शनमध्येच आहे। सगळे पेट्रोलिंग चालू आहे। आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। परंतु तरी देखील कोणी आपल्याला जर म्हणजे हे करत असेल, इन्स्टिगेट करत असेल तर त्याला बळी पडू नका। तरुण वर्ग आहे, तरुण वर्गाने संयमाची भूमिका घ्यावी, अन्यथा गुन्हे दाखल होतील, आयुष्याचं नुकसान होऊ शकतं। याच्यापुढे जाळपोळ आणि सामान्य माणसाला त्रास होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेणार आणि त्यासाठी आम्ही जी आवश्यक ती ॲक्शन आहे ती सगळी करणार। दरम्यान मनोज जरांगे यांनी जाळपोळ करणारे सत्ताधारी पक्षातले लोक असल्याचं म्हटलंय, तर त्याला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय। मी आज आणि उद्या सुद्धा चौकशी घेणार आहे हे नेमके कोण आहेत। बहुतेक असा अंदाज आहे सत्ताधाऱ्यातीलच लोक त्यांचे घर जाणून बुजून कार्यकर्त्याच्या त्यांच्याच हाताने जाळून घेत आहेत आणि मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनात डाग लावत आहे। ही माझी शंका 100% खरी निघणार आहे आणि उद्या आज मी ती शोध घ्यायला लावतो। सरकारच आपल्या आमदारांची घरं जाळणार, सरकारमधलेच आपल्या खासदारांची घरं जाळणार, हे अशक्य गोष्टी आहेत। मला असं वाटतं की त्यांचा गैरसमज झालेला आहे, त्यांना चुकीचं कोणतरी ब्रीफिंग करतंय। एकनाथजी शिंदेनी स्वतः सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण दिल्याशिवाय मुख्यमंत्री म्हणून मी गप्प बसणार नाही। समंजसपणानं हा प्रश्न हाताळणं गरजेचं आहे। सरकारनं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, संवाद घडला पाहिजे आणि संवादातनं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे। तिकडे बीडमध्ये शासनाच्याकडून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। जाळपोळीच्या किंवा अन्य अशांतता पसरवणाऱ्या घटना ज्या पद्धतीनं वाढतायत ते पाहता पोलिसांना सुद्धा कठोर भूमिका घ्यावी लागेल। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले थेट बीडमधून। आपण त्यांच्याकडे जाणार आहोत कारण ही आत्ताची जी दृश्य आहेत ती सुद्धा बीडमधली दृश्य आपण पाहतो आहोत आणि सगळ्यात जास्त तीव्र किंवा हिंसक प्रतिक्रिया उमटलेत त्या बीडमध्ये। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय रस्त्यामध्ये टायर टाकून
त्याला आग लावून देण्यात आली आहे। तसंच आज वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरी, राजकीय पक्षांच्या कार्यालयावर सुद्धा संतप्त आंदोलकांनी हल्ले केले। यामधनं काही लोकप्रतिनिधींची घरं तर कार्यालय पेटवून देण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। या सगळ्यानंतर बीडमध्ये पोलीस ॲक्शन मोडमध्ये आली आहेत। बीडमधली सध्याची परिस्थिती पाहता जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, हा कुठल्या भागातला प्रकार आहे? बीड शहरात सध्या काय प्रकारची स्थिती आहे? बीड शहरामध्ये संपूर्णतः तणावपूर्ण असं वातावरण आहे। आपण बीड शहराच्या चौफुलीवरती उभा आहोत आणि या ठिकाणी हा बीड सोलापूर महामार्ग आहे, जो गेल्या सकाळी 11 वाजेपासून या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी रोखून धरलेला होता आणि तो सगळा महामार्ग जो आहे तो बंद होता। मात्र काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी शांततेचं आव्हान केलं, त्यांनी पाणी देखील घेतलेलं आहे आणि त्यानंतर मराठा आंदोलकांनी हा महामार्ग जो आहे तो पुन्हा एकदा सुरू करून दिलेला आहे। जे आंदोलनकर्त्यांनी महामार्ग रोखलेला होता तेच आंदोलनकर्ते अशा पद्धतीनं आता वाहनांना वाट मोकळी करून देताना आपल्याला पाहायला मिळते। बीड शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये एक तणावाचं वातावरण आहे। ठिकठिकाणी वाहनांची जाळपोळ असेल, तोडफोड असेल, कार्यालयांची, राजकीय नेत्यांच्या कार्यालयांची तोडफोड असेल, असा सगळा प्रकार जो आहे तो बीड शहरामध्ये सुरू आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी या जिल्हाधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या आदेशाने एक आदेश काढण्यात आलेला आहे। हा आदेश आहे जमावबंदीच्या 144 अन्वये हा जमावबंदीचा आदेश काढण्यात आलेला आहे। उद्या संपूर्ण बीड शहर जे आहे ते बंद ठेवण्याच्या आव्हान जे आहे ते मराठा आंदोलकांनी केलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांनी आता खबरदारी म्हणून 144 कलम लागू केलेला आहे आणि संपूर्ण बीड शहरामध्ये 144 कलम अंतर्गत जमावबंदी जी आहे ती लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। काही तासांपासून बीड शहरामध्ये मराठा आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर ठिकठिकाणी अशा पद्धतीनं जाळपोळ, वाहनांची तोडफोड आपल्याला होताना पाहायला मिळते। हा जर संपूर्ण समोरचा मिलिंद रस्ता बघितला तर हा रस्ता गेल्या काही तासांपासून आपण ही दृश्य पाहतो ती खरोखरच चिंताजनक अशा प्रकारची दृश्य आहेत। आपण अपेक्षा करूया की बीडमधलं हे सगळं वातावरण लवकरात लवकर शांत होईल। लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। इकडे आरक्षणासाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय। समाजानं राज्यात 58 मोर्चे अत्यंत शांततेत काढले होते। त्या आंदोलनाला कधीही गालबोट लागलं नव्हतं। मात्र गेल्या काही तासांपासून महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणार नाहीत अशा घटना समोर आल्या आहेत। बीडमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला अत्यंत हिंसक वळण घेतलं। अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली, काही वाहनं पेटवून देण्यात आली। बीडमध्येच राष्ट्रवादी भवन जाळण्यात आलं। बीडच्या माजलगावमध्ये नगर परिषद कार्यालयात सुद्धा आग लावण्याचा प्रयत्न झाला। गोरगरीब मराठ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षण। हा तुमचा धिंगाणा घालण्याचा हा प्रश्न नाही। माझं जाळपोळीला पहिल्यापासून समर्थन नाही आणि असणार सुद्धा नाही। तुम्ही जर आज रात्रीत आणि उद्या दिवसा हे थांबवलं नाही तर मला उद्या संध्याकाळी मला नाविलाज असतो माझा निर्णय जाहीर करावा लागेल। कारण गोरगरीब मराठ्यांना हे अपेक्षित नाही। जी सहानुभूती आज मराठा समाजाच्या पाठीशी आहे, अशा प्रकारामुळे लोकांच्या मनामध्ये एक वेगळा म्हणजे त्याच्यामध्ये निर्णय म्हणजे एक सहानुभूती देखील कमी होऊ शकते आणि म्हणून या मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले, जी आंदोलनं झाली आतापर्यंत शांततेने झालेली आहेत, आता याला गालबोट लावण्याचं काम हे कोण करतंय याचा विचार देखील आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे। न्यूज 18 लोकमत राज्यातल्या तमाम आंदोलकांना कळकळीचं आवाहन करताय। आंदोलन करा, पण शांततेत आंदोलन करा, उद्रेक करू नका, कोणालाही त्रास होईल अशा प्रकारचं कृत्य करू नका। राज्यातील कायदा सुव्यवस्था राखणं आपल्या सगळ्यांचं काम आहे। आंदोलकांनी टोकाचं पाऊल उचलू नये, शासकीय मालमत्तेचं नुकसान करू नये, आपल्या राज्यातील संपत्तीचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे।
कुणबी नोंदी मिळालेल्या मराठ्यांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। तर मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे। त्यामुळे सरकारनं अर्धवट मागणी पूर्ण करण्यापेक्षा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं अत्यंत गरजेचं असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। तुम्हाला सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यावे लागेल। मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सुरुवातीपासूनच केली आहे। त्याच मागणीवर मनोज जरांगे पाटील आजही ठाम आहेत। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करणार असल्याचं म्हटलंय। कुणबी प्रमाणपत्र देण्याचं ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत हे 67 पासून सुरू आहे। 2004ला त्याचं GR पण निघालाय, पुन्हा GR निघालेले आहे। तर हे पूर्वीपासून 67 पासून तो नियम झालेला आहे। नवीन नियम तो किंवा नवीन निर्णय आपण घेतला नाही। या मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी दाखला पाहिजे आणि तो मिळायला अडचण होती, म्हणून ती आपण कमिटी नेमली आणि ती कमिटी चांगलं काम करते। मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली। या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल तपशीलवार चर्चा झाली। शिंदे समितीचा पहिला अहवाल सादर झाला असून हा अहवाल मंगळवारी मंत्रिमंडळासमोर आणला जाईल। 1 कोटी कागदपत्रांच्या तपासणीत कुणबीच्या 11,000 पेक्षा अधिक नोंदी आढळल्या आहेत। आपल्याला सुदैवाने की 2 मार्गाने आपण या मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतलाय। जुन्या कुणबी नोंदी आणि ड्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून रद्द झालेलं आरक्षण हे देण्यासंदर्भात अतिशय युद्ध पातळीवर काम सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात 17 दिवसांचं उपोषण केलं। त्यावेळी सरकारनं मराठा आरक्षणासाठी 30 दिवसांची मुदत मागितली होती, तर जरांगे पाटील यांनी 40 दिवसांची मुदत दिली। मात्र मुदत उलटून गेल्यानंतरही मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाला नाही। त्यामुळे 25 ऑक्टोबरपासून जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। अर्धे महाराष्ट्रातले तुमचे आणि अर्धे राहिलेले सुद्धा तुमचेच। अर्ध्याला द्यायचं नाही। मी आंदोलन थांबवणार नाही, मी स्पष्ट सांगतो। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे। आज सुप्रीम कोर्टाने जी 50% मर्यादा घालून दिलेली आहे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे। आणि जोपर्यंत ही आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकार याच्यामध्ये लक्ष घालून काही निर्णय घेत नाहीये तोपर्यंत आरक्षण देण्यासंदर्भामध्ये याच्यात मार्ग कसा काढायचा हे मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी। विधिमंडळाचं अधिवेशन राज्यामध्ये तातडीने बोलवावं। त्या कमिट्या नेमून काय होणार आहे? तुम्ही 40 दिवस कशाला मागितले? मग मुख्यमंत्र्यांनी 40 दिवस काय करत होतं हे ट्रिपल इंजिनचं सरकार? ही फसवणूक नाही झाली जरांगे पाटलांची आणि मराठा समाजाची? कुठल्याही समाजांना तुम्ही 40 दिवस घेतलेच, हा नंबरच कुठून आला 40 समाजाचा? मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील तसूभरही मागे हटायला तयार नाहीत। त्यामुळे राज्य सरकार या प्रश्नावर कसा तोडगा काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निकाल देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय। खरं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेवर सुनावणीसाठी 31 जानेवारीपर्यंतचा वेळ मागत होते। मात्र कोर्टानं त्यावर संताप व्यक्त करत 31 डिसेंबरपर्यंतच निकाल द्यावा असा आदेश दिलाय। राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची डेडलाईन। सुप्रीम कोर्टानं दिलं सुनावणी वेळापत्रक। आमदार अपात्रतेवर कोर्टाची कठोर भूमिका। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपूर्वी निर्णय घ्यावा लागणार आहे आणि तसा आदेश सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकरांना दिलाय। त्यामुळे आता 2 महिन्यात विधानसभा अध्यक्षांना शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यावा लागणार आहे। शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे 34ांचं डिसिजन 31 डिसेंबरच्या आत यायला पाहिजे आणि अजितदादांबद्दल 9 जणांचं डिसिजन त्यांनी 31 जानेवारीपर्यंत घ्यायला पाहिजे। आणि हे मॅटर आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठेवलं गेलं आणि चीफ जस्टिस असंही म्हणले की जर नार्वेकर एवढा वेळ लावत असतील तर अशी वेळ नका येऊन देऊ की आम्हाला अपात्रतेबद्दल किंवा पात्रतेबद्दल डिसाईड करावं लागेल। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमध्ये महाधिवक्ता तुषार मेहतांनी विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडताना
फेब्रुवारी 2024 पर्यंतची वेळ मागितलेली होती। त्यावर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना फेब्रुवारी 2024 पर्यंत वेळ का हवाय असा उलट प्रश्न केला। तर हिवाळी अधिवेशन असून त्यामुळे कार्यालय हलवण्यात येणार असल्याचं मेहता यांनी सांगितलं। तसंच दिवाळीच्या सुट्ट्या असल्याचं कारण देतानाच 31 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष अपात्रता प्रकरणावरची सुनावणी पूर्ण करतील असं महाधिवक्ता मेहतांनी कोर्टाला सांगितलं। त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच संतापले। अनंत काळासाठी किंवा पुढील निवडणुकीची घोषणा होईपर्यंत हे प्रकरण रखडवता येणार नसल्याचं चंद्रचूड यांनी सांगितलं। तसंच 31 डिसेंबरपर्यंत हे प्रकरण निकाली काढलं पाहिजे अशा शब्दात कोर्टानं सुनावलंय। तुम्हाला या सर्व याचिका, शिवसेनेच्या बाबतीमधल्या सर्व याचिका 31 डिसेंबर किंवा 31 डिसेंबरच्या आत तुम्हाला यावर निर्णय घ्यायला लागेल आणि हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। त्यामुळे याचा आदर राखत स्पीकर ट्रायब्युनलच्या कॅपॅसिटीमध्ये ते निर्णय देतील ही आम्हाला खात्री आहे। शिवसेनेतल्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे। ही सुनावणी घेण्यामध्ये विधानसभा अध्यक्षांकडून दिरंगाई केली जात असल्याचा शिवसेना उबाठा गटाचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षानं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टानं हा आदेश दिलाय। आता 31 तारखेपर्यंत जर निर्णय घेतला नाही तर पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या त्यांनी कोर्टामध्ये हे सगळं मॅटर रिपोर्ट करायला सांगितलेलं आहे आणि जर नार्वेकरांनी जर असा निर्णय घेतला नाही तो सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल आणि नार्वेकर आता जे काम करतायत ते ट्रायब्युनलच्या अंतर्गत करतायत आणि एवढ्या मोठ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांचे निर्णय धुडकावणं याचे परिणाम फार गंभीर होतील। खरं तर सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना 2 वेळेला सुनावणी वेळापत्रक सादर करायला सांगितलेलं होतं। मात्र 2 वेळेला मुदत देऊन सुद्धा विधानसभा अध्यक्षांकडनं वेळापत्रक सादर करण्यात आलं नाही। त्यामुळे गेल्या 2 सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांवर कठोर शब्दात ताशेरे ओढले होते। आता कोर्टानंच वेळ ठरवून दिली आहे। त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तेव्हा आता नेमकं काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्राईम टाईममध्ये इथे थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।